रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आता थंडीमध्ये इतके छान मार्केटला वाटाणे आलेले आहेत आणि इतके स्वस्त आहेत आणि सगळ्यांच्या घरी फक्त वाटाण्याचीच भाजी होत आहे. वाटाण्याचा भात, वाटाण्याचं सार किंवा वाटाण्याची सुकी भाजी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ सगळ्यांच्या घरी होत आहेत. आणि माझी आजी पण जेव्हा वाटाण्यांचं मार्केटला मस्त हे यायचं सीझन यायचं त्यावेळेस आहे ना घरी वाटाणे यायचे आणि त्याच्या वेगवेगळ्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येईपर्यंत त्या भाज्या आजी बनवायची. आणि त्यातलीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ती म्हणजे वाटाण्याचा ठेचा. आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. भाजीला किंवा कशालाही काही नसेल तर चवीला लावायला हा वाटाण्याचा ठेचा खूप छान लागतो. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. तोंडाला अगदी पाणी सुटेल असं हिरवगार मस्त वाटाण्याचा ठेचा आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी एवढे वाटाणे घेतलेले आहेत. आता हे पाव किलोला थोडे कमीच आहेत, म्हणजे 8 पाव आहेत. आणि हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून हे उकळवत ठेवायचे आहेत, म्हणजे वाटाणे थोडे शिजून घ्यायचे आहेत, कारण कच्चे वापरायचे नाही आहेत याच्यामध्ये. आता हे मी गॅसवर ठेवते आणि गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवणार आहे. आणि मग त्याला एक छान अशी उकळी येऊन देणार आहे. आणि वाटाणे शिजले की नाही ते दाबून बघायचं आहे आणि मगच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता ह्याला छान उकळी आली. आता मी इथे चिमूटभर मीठ टाकणार आहे. मिठाचं प्रमाण अगदी कमी टाकणार आहे मी इथे, कारण मला नंतर पुन्हा एकदा मीठ टाकायचंय जेव्हा ठेचा बनवेल त्यावेळेस. आता याला छान उकळी आली आणि गॅसची फ्लेम मी बंद केली. आणि हे वाटाणे अशाच गरम पाण्यात न ठेवता याला साईडला काढून जाळीवर काढून याचं पाणी काढून टाकायचंय, म्हणजे याची शिजायची प्रोसेस थांबेल. आता याच गॅसवर पुन्हा एकदा मी एक छोटं पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकले. ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं टाकणार आहे आणि जिरं छान फुलून द्यायचंय, म्हणजे छान फ्लेवर उतरतो जिऱ्याचा. आता हे छान फुललं की मग याच्यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 मिरच्या टाकणार आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत आणि मिरच्या धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये उभा चीर दिलेला आहे, जेणेकरून त्या मिरच्या भाजताना उडणार नाहीत आपल्या अंगावर. तर मग आहे ना हे व्यवस्थित भाजून घेतलंय. आणि हे खूप काळजीपूर्वक भाजा, कारण जिरं किंवा मिरच्या ज्या आहेत ते थोड्याशा आहे ना तडतडतात ना तेलात, त्यावेळेस आहेत ना अंगावर थोडंसं तेल वगैरे उडतं, त्यामुळे हे जरा सावकाशपणे भाजा इथे. आता हे 1 मिनिटभरच भाजायचंय, जास्त वेळ नाही ठेवायचं गॅसवर, नाहीतर मग जिरं करपून जाईल आणि मग त्याची जी चव आहे ना ती येणार नाही याच्यामध्ये. आता हे छान भाजून घेतलं की मग गॅसची फ्लेम बंद करणार आहे मी. हे भाजलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करून याला मी एका वाटीमध्ये काढते आणि याला थंड होऊन देते पूर्णपणे. वाटाणे पण थंड झालेत थोडे. आता हे पण मिश्रण मी थंड होऊन देणार आहे. हे बघा सगळं काढून घेतलंय मी याच्यामध्ये. आता हे थंड झालंय दोन्ही पण. आणि मी इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, ते म्हणजे पेरू. आता तुमच्याकडे पेरू नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता, त्याने थोडीशी टँगी टेस्ट येते आणि खूप छान लागतं चवीला. आणि पेरू मी एक छोटा तुकडा टाकलाय, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि त्याचा मस्त त्याच्यामध्ये टाकून ठेचा केला. आणि थोडंसं मीठ पण टाकलं मी याच्यामध्ये चवीपुरतं. ठेचा तयार आहे. आता मी मस्त हे भाकरी बरोबर चवीने खाणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.